मन पहिलं असावं लागतं तर त्याच्यामध्ये भेद होऊ शकतात. पण जर का एखाद्या गोष्टीमध्ये मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काय अर्थ नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता ह्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पुढे काय होणार त्याच्यापेक्षा आता सध्या तरी आम्ही वेगळे निवडणूक लढतो आहोत. आणि मला खात्री आहे जे वातावरण मुंबई आणि सर्वत्रच ठाणा असेल इतरत्र सगळीकडे निर्माण झालेलं आहे, आम्हाला युतीशिवाय जनता भरघोस आशीर्वाद देईल. तुमच्याकडून ऐकायचं आहे सरकार नोटीस पिरियडवर आहे का आणि हा नोटीस पिरियड किती वेळेचा असेल? आता निवडणूक म्हटल्यानंतर आचारसंहिता असते. आचारसंहितेचा एक काळ असतो, तसा नोटीस पिरियडचा सुद्धा एक काळ आहे. तो काळ तुम्हाला कळेल कधी संपतो. कार्यकाल 11 मार्च तक है. उत्तर प्रदेश चुनाव के नतीजे तक है क्या? उत्तर प्रदेश के चुनाव नतीजे तक रुकेंगे आप? असं काही सांगता येत नाही. उद्धव साहेब तुम्ही म्हणाला मन रमत नाहीये. मन नक्की कशात रमत नाहीये? युतीत रमत नाहीये की सत्तेत रमत नाहीये? हे बघा, सुरुवात त्यांच्याकडनं झालेली आहे. त्यांच्याकडनं झालेली आहे. आणि आम्ही काही सत्तेचे लालची नाही आहोत. गेली 25 वर्ष आमच्याकडे आम्ही युतीत असताना सुद्धा किती काळ राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही दोघंही होतो. त्याच्यामुळे सत्तेसाठी युती जर का असेल तर मग अशा युतीला काय अर्थ नाही. शिवसेना ने फैसला कर लिया है कि महाराष्ट्र के बाहर कहीं भी चुनाव होगा तो बीजेपी के खिलाफ ही शिवसेना नहीं. बीजेपी के खिलाफ क्यों? हमारा गठबंधन पहले तो था ही नहीं महाराष्ट्र के बाहर. याचा अर्थ असं नाही की आम्ही कोणाच्या विरोधात लढतोय. शिवसेना म्हणून आम्ही लढतोय. मग जर का आता गोव्यात आम्ही लढतोय मग ते लढताना शिवसेनेच्या विरुद्ध ते नाही लढत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढतो आहोत मग बीजेपी आमच्या विरुद्ध नाही लढत. पण आजपर्यंत आम्ही एका भावनेतून, हिंदुत्वाच्या भावनेतून हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून इतर राज्यांमध्ये निवडणुका लढलो नव्हतो. तिथे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की गुजरातमध्ये नरेंद्रभाई आहेत, मध्य प्रदेशमध्ये शिवराजजी आहेत, इकडे हे आहेत, तिकडे ते आहेत. आमच्या लोकांना आम्ही थांबवून ठेवलेलं की लढू नका. पण आता समजा जर का बाहेर होत नसेल आणि घरातही होत नसेल मग त्या लोकांनी मी का थांबू? का नसावा? नसावा का? पण अजून आम्ही निवडणुकीपर्यंत गेलेलो नाही आहोत. आता हार्दिक पहिल्यांदा घरी आलेला आहे आणि त्यांनी त्याची भावना सांगितलेली आहे की इथे येऊन त्यांना बाळासाहेबांना वंदन करायचं होतं. त्या भावनेतून आल्यानंतर सगळ्या गोष्टी काय एका बैठकीमध्ये बोलायलाच पाहिजे असं काही नाहीये. कसली क्लॅरिटी? Clarity on BJP, the way knots are tied apart from BMC elections. Wherever you talk about state or you talk about. हो, पण ती क्लॅरिटी मी एकट्याने कशी देणार? त्यांनी पण दिली पाहिजे ना. So are you waiting for BJP's call on to give clarity? आता युतीसाठी सुद्धा मी थांबलो होतो. त्याच्यानंतर मग एक क्षण आला की मला वाटलं बाबा आता याच्या पुढे थांबता येणं शक्य नाही. तसं क्लॅरिटी बद्दल त्यांच्याकडनं सुद्धा येऊ द्या. मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे सगळ्या बातम्या असतात. गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या सरकारला धोका आहे का त्यांचं गुप्तहेर खातं चांगल्या पद्धतीने मला वाटतं ठीक आहे.